नमस्कार, डॉक्टर दीक्षाच होमिओपॅथी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण टेनिस एल्बो हाताचा जो कोपरा आहे त्याचं जे दुखणं आहे त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत। स्पेशली टेनिस खेळणाऱ्यांमध्ये, बॅडमिंटन खेळणाऱ्यांमध्ये आणि गृहिणींमध्ये हा टेनिस एल्बोचा जास्त प्रमाणात त्रास पाहायला मिळतो। तर हा त्रास कायमचा घालवण्यासाठी तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता हे आज आपण पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। तुम्हाला मला ऑनलाईन कन्सल्ट करायचं असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपद्वारे अपॉइंटमेंट बुक करू शकताय। आता टेनिस एल्बोचा त्रास होतो म्हणजे काय होतो तर आपला एल्बो जॉईंट जो आहे, हाताचा कोपरा जो आहे त्याच्या बाहेरच्या साईडला एक टेंडॉन म्हणजे एक टफ बँड असतो जो आपल्याला कोपऱ्यापासून पुढे फोराममध्ये हाताच्या पुढच्या भागामध्ये स्नायूंनी जोडला गेलेला असतो आणि हा टेंडॉन जेव्हा अफेक्ट होतो तो हर्ट होतो। म्हणजे जर तुम्ही कंटिन्युअसली रिपिटेटिव्ह मुवमेंट्स करत आहात, आता हा त्रास जास्त कोणामध्ये बघायला मिळतो तर टेनिस खेळणाऱ्यांमध्ये, बॅडमिंटन खेळणाऱ्यांमध्ये आणि गृहिणींमध्ये स्पेशली कंटिन्युअसली तुम्ही जर असं काम करत असाल, रिपिटेटिव्ह ह्या कोपऱ्याच्या मुवमेंट्स होत असतील तर तिथला जो टेंडॉन आहे तो तिथे सूज यायला लागते, तिथे तो कधी कधी लाल व्हायला लागतो आणि खूप वेदना त्या ठिकाणी चालू होतात। आणि काय होतं की जरा काही जणांना हात वरती करायलाही वेदना होतात, काही जणांना वेदना कोपऱ्यापासून फोराममध्ये पुढे पण जातात, काही जणांना रात्री झोपल्यानंतर हात उचलणे सुद्धा मुश्किल होतं। इतक्या सुद्धा वेदना ज्या आहेत ह्या टेनिस एल्बोच्या त्रासामध्ये असू शकतात। तर काय होतं याच्यामध्ये रिपिटेटिव्ह मुवमेंट होत असतील, काही वेळेला हात कंटिन्युअसली स्विंग राहत असेल किंवा ट्विस्टिंग मुवमेंट जर होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा हा जो एल्बो जो आहे तिथला टेंडॉन एफेक्ट होतो, हर्ट होतो आणि त्याच्यामुळे हा त्रास सुरू होतो। काही जणांना बऱ्याच कालावधीपर्यंत हा त्रास असतो। तर त्याच्यासाठी तुम्ही पहिले सर्वात महत्वाची ट्रीटमेंट याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे। तुम्ही फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांकडे जाऊन काही व्यायाम काही तिथले जे स्नायू स्ट्रेच करण्यासाठी काही एक्सरसाइजेस शिकवले जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि त्या स्ट्रेचिंग एक्सरसाइजमुळे काय होतं तिथली स्नायूंची फ्लेक्सिबिलिटी वाढण्यास मदत होईल आणि हा तुमचा जो त्रास आहे तो कमी होण्यास नक्की मदत होईल। प्लस अजून काही त्या रिपिटेटिव्ह मुवमेंट्समुळे जर तुम्हाला त्रास होतोय तर त्या थोड्या थांबवणे गरजेचं आहे। त्या टेंडॉनला कुठेतरी हील होण्यासाठी वेळ देणं महत्वाचं आहे। तर तुम्ही रेस्टही घेणे गरजेचं आहे। ज्या मुवमेंट्स तुमच्या रोज होत असतील त्याच्यामुळे हे हर्ट होत असेल तर थोडासा आरामही नक्की करा। नंतर आहे तुम्ही काही ब्रेसेस अवेलेबल असतात आजकाल, एल्बो जॉईंटसाठी पण ब्रेस अवेलेबल होतो किंवा रिस्ट जॉईंटसाठी, मनगटासाठी सुद्धा काही ब्रेसेस असतात, त्याचाही तुम्ही वापर करू शकता ज्याच्यामुळे तुमचा हा त्रास कमी होण्यास नक्की मदत होईल। आता आपण पाहूया की कोणती होमिओपॅथिक औषध आहे जी तुमचा हा त्रास कायमचा घालवू शकते। तर पहिलं नंबर 1चं औषध आहे रस्टॉक 30। रस्टॉक 30 हे औषध जर तुम्हाला तिथे स्टिफनेस आहे, आखडलेला आहे तर हात, तिथे खूप सूज आहे, मुवमेंट्स डिफिकल्ट आहेत म्हणजे खूप पेन होत आहे, तुम्हाला रात्री झोपल्यानंतरही ते वेदना खूप जास्त असतात आणि काही गरम शेक घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटते, तर अशा इनिशियल मुवमेंट जे हात हलवण्याची प्रक्रिया अतिशय पेनफुल असते। म्हणजे पेशंटमध्ये स्टिफनेस आखडलेलं एवढं असतं की ते वळवू शकत नाही। तर अशा वेळेला तुम्ही रस्टॉक 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी आणि 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय। त्याच्या तुम्हाला गोळ्या बनवून मिळाल्या तर 6 गोळ्या सकाळ, दुपार, संध्याकाळ असं दिवसातून 3 वेळा हे औषध तुम्ही घेऊ शकताय। नंबर 2चं औषध आहे रुटा 30। हे एक अतिशय उपयुक्त औषध आहे जे टेंडॉन रिपेअरसाठी दिलं जातं। म्हणजे तिथला टेंडॉन हर्ट झालेलं आहे तर ते रिपेअरिंग, ती हिलिंग करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। तर रुटा 30 सुद्धा तुम्ही रस्टॉक बरोबर हे औषध घेऊ शकताय। रुटा 30 पोटेन्सीमध्ये तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळाच हे औषध घ्यायचे। डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकता किंवा 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय। नंबर 3चं औषध आहे अर्निका मोंटेना 30। हे औषध तुम्हाला कुठलाही मार लागलेला आहे म्हणजे ऍक्सिडेंटल हिस्ट्री आहे, कोपऱ्याच्या भागाला जोरात मार लागलाय, तिथला भाग जो आहे तो काळ्याने पडलाय आणि खूप वेदना होत आहे, तुम्हाला हात उचलणे मुश्किल आहे, मुका मार लागलेला, तर अशा वेळेला तुम्ही अर्निका मोंटेना 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। हे सुद्धा औषध तुम्ही 3 थेंब सकाळी, 3 थेंब दुपारी, 3 थेंब रात्री दिवसातून 3 वेळा हे औषध घेऊ शकताय। 1 चमचा पाण्यात मिक्स करून घेऊ शकताय किंवा डायरेक्टली जिभेवरती सुद्धा हे औषध घेऊ शकताय। नंबर 4चं औषध आहे बेलिस पेरेनिसिस। हे औषध 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकताय। हे सुद्धा तुम्हाला जर कोपऱ्याच्या भागात
पासून वेदनाचा खाली मनगटापर्यंत जात असतील, हात उचलणे मुश्किल आहे, स्टिफनेस आहे, म्हणजे खूप अखडल्यासारखं होत आहेत आणि पेनफुल जास्त खूप जास्त वेदना आहे, तर तुम्ही बेलिस 30 हे औषध दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय. ते सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी 3 थेंब रात्री डायरेक्टली जिभेवरती घेऊ शकताय. 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय. सो तुम्हाला जर टेनिस एल्बोचा हा त्रास असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं जरूर घेऊ शकता आणि तुमचा हा त्रास कायमस्वरूपी नक्की घालवू शकताय. पण त्याच्याबरोबर फिजिओथेरपी सुद्धा नक्की करा आणि तुमच्या ह्या रिपिटेटिव्ह मुवमेंट्स आहेत त्या थोड्या कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न करा. सो त्याच्यामुळे जो टेंडाऊन हर्ट होतो तो बरा होण्यासाठी नक्की मदत होईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे हेल्दी. थँक्यू.